सबकॉन्शियस माइंडवरती संस्कार करणे ही त्याची प्रगल्भ अवस्था. आता याला एक उदाहरण आपल्याला घेता येतील की एखाद्या शेतीमध्ये पीक उभा आहे आपलं आणि पिकाच्या अंतर्गत ते तण निर्माण झालं, तर आपण काय करतो की अलगदपणे ते तण काढून टाकतो आणि मध्ये सुद्धा पुन्हा बीजारोपण करतो. तसं योग निद्रेमध्ये निगेटिव्ह थॉट काढून टाकणे आणि सकारात्मक विचाराची पेरणी करणे अशा प्रकारची ही प्रोसेस असते. आता ह्याची एक फार म्हणजे आश्चर्यकारक घटना अशी घडली. आता मी ज्यांचा उल्लेख केला स्वामी शिवानंद, हे ब्रिटिश काळामध्ये लंडनवरून त्यांनी MS इन आय किंवा डोळ्याचे नेत्ररोग तज्ज्ञ होते मद्रासमध्ये. त्यांना अचानक शरीरामध्ये काहीतरी बदल जाणू लागले आणि त्यांनी एका क्षणात सगळं बंद केलं आणि गुरुच्या शोधात निघाले. असं निघत असताना त्यांना बरेच काही अलौकिक गोष्टी घडल्या आणि ते ऋषिकेशमध्ये पोहोचले. ऋषिकेशमध्ये त्यांनी ध्यानधारणा केली. त्या ठिकाणी त्यांनी एक आश्रम उभा केला आणि त्यांचं कार्य चालूच होतं. मीनव्हाईल त्यांनी बिहारच्या मुंगेरमध्ये एक आश्रम उभा केला आणि त्या ठिकाणी स्वामी सत्यानंद सरस्वतीला त्यांनी गादीवर बसवलं. त्यांना असं वाटू लागलं की ह्यांच्यानंतर आपल्याला कोणीतरी एखादा शिष्य पाहिजे, म्हणून त्यांनी भारत भ्रमण चालू केलं. भारत भ्रमण चालू असताना सगळीकडे बघायचे, जसं आर्य चाणक्य बघायचे तसं त्यांना एक झारखंडमध्ये प्रवास करत असताना एक गरीब घरामध्ये एक बाई गरोदर अवस्थेत दिसली. स्वामीजींना काय वाटलं, थांबले आणि स्वामीजींनी म्हणले की बाबा हे तुला जे बाळ होईल तर ते आम्हाला देऊन टाक. ती बाई गरीब होती पण ती एकदम घाबरली, घरात पळून गेली आणि नवऱ्याला म्हणली वाय असं असं कोणतरी साधू आलाय आणि त्यांनी मला बाळ मागितलं. नवऱ्यालाही थोडं आश्चर्य वाटलं. नवरा बायको बाहेर आले, कोण आहे बाबा तुम्ही, कशामुळं? तर ते म्हणले तुम्हाला जे बाळ होईल त्याच्या इथं अशा खुणा असतील पाठीवरती पायावरती अमकं डमकं, आणि तुम्हाला जर वाटलं तर बघा विचार करा, असं काही कंपल्सरी. त्यांनी त्यांना शिव्या दिल्या, ते निघून गेले. काही दिवसानंतर परत स्वामीजी आले आणि त्या बाईला म्हणले की मी जे सांगितलं ते बरोबर आहे का? तिने त्या मुलाला बघितलं तर तितक्या याच्यावर खुणा होतं आणि मग स्वामी म्हणले ते देऊन टाक बाळा आम्हाला. ती बाई म्हणली नाही. पण ते स्वामी म्हणाले की ते पोरगं इतकं खोडकर आहे म्हणे, तुला जगणं मुश्किल करून. 1-2 वर्ष झाल्यानंतर परत स्वामीजी आले. ती बाईनं वैतागून म्हणले महाराज हे पोरगण तुम्ही काय करायचं ते करा. स्वामीजी त्याला घेऊन गेले आणि मुंगेरच्या स्वामी सत्यानंद सरस्वती त्यांचे जे शिष्य होते त्यांच्या आश्रमामध्ये त्या बाळाला ठेवलं. 3 ते 4 वर्ष वय होते आणि सांगितलं की तू ह्याचं थोडं पालन पोषण कर. तिथं इतकं ते खोड्या करायचं की सगळे विद्यार्थी वैतागून गेले, गुरु वैतागून गेले. मग गुरुजींनी त्याला काय केलं, तिथली जी आश्रमाची जी दिनचर्या असते ती पहाटे 3ला चालू होती. 3ला स्वामीजी उठायचे आणि तिथं जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना श्लोक शिकवायचे, सूर्यनमस्कार शिकवायचे, वेद पठण वगैरे करायचे. ते सगळ्यात लहान जो विद्यार्थी होता त्याला स्वामीजींनी काय केलं, हटकून द्वारपालाचं काम दिलं. तुझं काम काय म्हणे, रात्रभर तू रक्षण करायचं. आता हे बिचारा लहान पोरग रात्री थोडं रक्षण करायचं, झोपी गेले. झोपी गेल्यानंतर पहाटे 3 वाजता स्वामीजी यायचे, बघायचे तर हा झोपलेला पोरगा आणि त्यांनी मंत्रोच्चार वगैरे विद्यार्थ्यांना शिकवायचे. मग ते स्वामीजीला दया आली, त्यांनी त्या पोराला उचललं आणि मांडीवरती घेऊन स्वामीजी शिकू लागले. स्वामी शिकवत असताना कालांतरांत काय झालं की हे पोरग सकाळी 6-7ला उठायचं झोपेतून, त्याला माहीत बी नाही कुठं झोपलं तर आपण काय. तर पुन्हा एका दिवशी काय झालं की स्वामी शिकवत असताना तो म्हणला की हे मी कुठेतरी ऐकलंय म्हणलं तुम्ही हे, म्हणजे हे म्हणालात की नाही. गुरुजी म्हणले काय ऐकलं ते. त्यानं सगळे मंत्र वगैरे हे सगळे सांगितले. स्वामीजीच्या लक्षात आलं की स्वप्न अवस्थेमध्ये किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये जरी माणूस झोपला असला तर त्याचा मेंदू चालू असतो आणि ह्या मेंदूला जर संस्कार आपण दिले तर ह्याच्यातून आपल्याला काहीतरी क्रिया करता येते. मग मात्र स्वामीजींच्या लक्षात आलं, स्वामीजींनी ह्याला रोज मांडीवर घ्यायची, झोपी घालायची आणि ह्याला वेद उपनिषद वगैरे शिकवायचे आणि दुसऱ्या दिवशी हा उठला की जशाला तसं म्हणून जातो.
मग स्वामीजींनी ह्याच्यातून प्रेरणा घेतली आणि त्याला पूर्ण शिक्षण झोपेमधून दिलं बरं. आणि झोपेतून दिल्यानंतर स्वामीजीला सकाळी तो जशाल तसं म्हणून झालं. त्याच्यानंतर मग स्वामीजींनी त्याला लक्षात आलं की निद्रस्त अवस्थेमध्ये संस्कार माणसाला करता येतात. त्याच्यातून त्यांनी गर्भसंस्कार, योग निद्रेचा शोध लावला. योग निद्रेचं 200 ते 250 पानाचं पुस्तक लिहिलं त्यांनी. आणि तेव्हापासून मग तो जो शिष्य होता तो शिष्य 19 वर्षाचा झाला. आणि मग स्वामींनी परत सांगितले की तू आता इथं थांबायचं नाही, तू जगात जा. हा जगात गेला. वयाच्या 41 वर्षापर्यंत त्यांनी जगामध्ये पूर्ण योगाचं काम केलं. त्यांना मला बघायचा योग आला. नाशिकला स्वामी षण्मुखानंद नावाचा एक हॉल आहे महापालिकेचा. त्या ठिकाणी स्वामीजीचं प्रवचन होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला तर वाटतं जगातला सगळ्यात हुशार माणूस तो. कुठलंही शिक्षण घेतलं नाही, अनेक भाषा बोलतात. क्षणात मराठी बोलतात, क्षणात तमिळी बोलतात, क्षणात कन्नड बोलतात, इंग्रजी तर हायफाय. आज जगातल्या जवळपास 40 देशामध्ये त्यांचे आश्रम आहेत. आणि त्यांचे जे शिष्य गुरु होते, मी ज्यांचा उल्लेख केला स्वामी शिवानंद, त्यांनी पहिलं भाकीत केलं होतं डॉक्टर कलाम साहेबांसोबत की तुला नियतीने आणखी ठरवलं नाही की तू विमान चालवायचं का आणखी काय करायचं. अग्निपंख पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख डॉक्टर कलाम साहेबांनी दिला की स्वामी शिवानंद जे डॉक्टर होते त्यांनी सांगितले की तू वैमानिक झाला नाहीस म्हणून नाराज होऊ नको. नियतीनं आणखी ठरवलं नाही, तुला आणखी नियतीला वेगळं काही करायचं. आणि बघा, जेव्हा राष्ट्रपती झाले त्यांनी, त्यावेळेस त्यांनी स्वतः विमान उडून बघितलं आणि त्यांनी सांगितलं की माझं जे स्वप्न होतं ते हे केलं, पण स्वामीजींनी सांगितलं होतं की तुला देश चालवायचा आहे, नुसतं एक विमान चालवायचं नाही. ते दोन्ही स्वप्न त्याच्यात पूर्ण. तर अशी ही योग निद्रा पाठीवरती झोपून, मग आता नंतर त्यांनी काय केलं, आता यूट्यूबवरती 10 मिनिटं, 20 मिनिटं, 30 मिनिटाची योग निद्रा निघाली. पण आताही तुम्ही योग निद्रा बाय स्वामी निरंजनानंद टाकली की मी जी कहाणी ज्या विद्यार्थ्याची सांगितली ते विद्यार्थी आज मुंगेर आणि रिख्या विद्यापीठ जे योगाचे त्याचे प्रमुख आहेत, आज जिवंत आहेत. की ज्यांनी लहानपणी आईच्या पोटात असताना ज्या स्वामींनी त्यांना सांगितले काय काय होतंय, तर ते स्वामी आज तिथं आहेत. आणि त्यांनी अतिशय यूट्यूबवरती 30 मिनिटाची योग निद्रा. आता निद्रिस्त अवस्थेमध्ये सर्व स्ट्रेस कमी होतात, मनाला शांती मिळते, मनावरती संस्कार होतात आणि नवीन विचाराचं बीजारोपण केलं जातं. म्हणून त्या योग निद्रेत काय करतात, संस्कार करतात की आता तुमचे पाय ढिले होत आहेत, दोन्ही हात ढिले होत आहेत, मान उजवीकडे, आपल्या शरीरामध्ये एक नवन चैतन्य होत आहे. काल तिचं आपण एक थोडक्यात बघितलं की औंढ्याचं आपण एक दर्शन घेतलं, त्याला म्हणायचं दृश्य दर्शन. तर अशा प्रकारचं दृश्य दर्शन सुद्धा त्याच्यामध्ये होतं आणि सगळे शरीर अवयव ढिले होत जातात आणि 30 मिनिटांचा आपल्याला इतकं प्रफुल्लित होतं की 5 तासाची झोप ही 20 मिनिटांमध्ये आपली कव्हर होते. म्हणून जे मोठमोठे जे प्रशासनामध्ये समजा आता पंतप्रधान, राष्ट्रपती मॅडम वगैरे आहेत, ते काय करतात, ध्यान आणि योग निद्रेवरती जास्त भर. ध्यान केलं, 30 मिनिटाचं ध्यान झालं की तुम्ही पुढचे 3 ते 4 तास न झोप. म्हणून मोदीचं जे आपल्याला दैनंदिन येते त्यांची झोप 3-4 तासच आहे, वर्किंग 18-20 तास आहे. मग काय करतात, ते मध्ये इंटरव्हल घेतात, शवासन करतात, योग निद्रा करतात, ध्यान करतात की त्यांना ऊर्जेचे पुढचे तास मिळतात. आपल्याला काय झालं की सगळ्यांनी संस्कार केले की तुला झोपावंच लागतं, 8 तास झोपावं लागते, 10 तास झोपावं लागते. आता काल काय झालं, आमचा एक नातेवाईक आला, म्हणलं तुम्ही एवढं लोकांना सांगता शिकवता, म्हणलं झोपाव किती लागते सांगा बरं. म्हणलं काय नाही, 4-5 तास झोप. मला तर मुंबईच्या डॉक्टरने सांगितलं म्हणलं 8 तास झोपव. आता मोदी साहेबांचं एक स्टेटमेंट आहे की मी आता 0 आवर्स झोपायचा प्रयत्न करतो, 0 तास झोपून काम करू शकतो का, वेडा होतो ते बघायचं आणि करता येते. म्हणजे पण नुसतं हे नाही, त्याला ध्यान आणि योग निद्रेची जोडतो. तर आपण एका दिवशी रविवारी योग निद्रा घेऊ आपण सामूहिक. हरिओम. निरंजनानंद का? स्वामी निरंजन. आणखी 1 मिनिट. हा काय आता वय काय त्यांचं? आता वय असेल त्यांचं 62-65. तर आता आपल्याला सत्य गणपतीला जायसाठी मी काल आवाहन केलं होतं, तर माझ्याकडे येवतीकर साहेब, पाटील सर या दोघांची नाव आलीत. मी एक तिसरा. 22 तारखेला सकाळी 5:30 वाजता शिव मंदिर पासून जायचे. आणखी कोण येणार आहे हातवर? ॲडव्होकेट सर. 22 तारखे किती वाजता? 5:30ला. 5:30ला आपण शिव मंदिरापाशी आपलं वाहन आपल्या ताब्यात ठेवायचं. एखादी साधी स्कूटी आणा, चोरी गेली तर दुःख होऊ नये.
असते साधी असते चोरून नाही आणायची. नाही हे पहा शिव मंदिरापाशी शेकडो गाड्या असतात